जातसे रावण तये वाळतसे आंबर एक जाण. आंबर म्हणजे वस्त्र, जिकडं तोंड फिरीन तिकडं लुगडं वाळतच होतं. म्हणजे इतक्या बायका होत्या ना त्याला. या सगळ्या लोकांनी मतदान टाकलं तरी त्याला दुसऱ्याकडे मतदान मागायची गरजच नव्हती. एवढा मोठा रावण, एवढा मोठा रावण. आणि असं दाबला हातात. नाही म्हणलं तर तुला मारेन. म्हणला मरतोय, पण तुम्ही ज्याचं नाव घेता त्याचं नाव मी नाही घेणार. शेवटी दाबलं नाना. रामनामाची ताकद सांगतो. कर 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 असा गंधमादन दाबला आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षात हरामासाचा गोळा फेकून दिला. एक कोडसा पुरावा सांगतो. माधव महाराज मगरांचा पुरावा आहे. कोडसा पुरावा, कोडसा. मला एक 6 पानाची प्रत एका चांगल्या माणसानं दिली. ज्या वेळेला हा गंधमादनाचा शरीराचा हरामासाचा गोळा त्वचेचा प्रभू रामचंद्राच्या पक्षात फेकला आणि कुंभकर्णाच्या नाका तोंडावर जे थेंब आले त्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातून राम राम शब्द निघत होता. जोपर्यंत रक्त वल्लय आमदार साहेब तोपर्यंत त्याच्यातून राम राम शब्द निघत होता. हात वल्ला होता नाना. वल्ला हात घेऊन कुंभकर्ण तात्काळ पळाला आणि लंकेश राजा रावणाच्या कानाला हात लावला. रावणाने हात झटकिला आणि तलवार उपसली. कुंभकर्ण ते म्हणलं, दादा जो हात तुझ्या विरोधकाचं नाव घेतो तो हात तोडतोस काय? एवढं तुला मोठेपणे दादा? त्याच्यापेक्षा माझं डोकं कापणं रे. तुला काय एवढं दुःख वाटतंय? कुंभकर्णा, माझ्या विरोधकाचं नाव माझ्या कानात ऐकतोस, तुला वाटत नाही रावणाला दुःख होत असेल? याच्याकरता नाही ऐकत दादा. रामप्रभूचं नाव ऐकल्याच्या नंतर दादा तुला राग येतोय, याच्याकरता मी नाव ऐकत नाही. मी तुला सावध करतोय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्यावर सुद्धा त्यांचं रक्त पण मालकाचं नाव घेतंय. रामप्रभूच्या पक्षातली माणसं मेल्याच्या नंतर त्यांचं रक्त वल्लय तोपर्यंत रामप्रभूचं नाव घेतात. इतकी निष्ठावंत माणसं रामप्रभूच्या सोबत आहेत. आपल्याला राम ऐकत नाही दादा, त्याची पत्नी देऊन टाका. असं 2 वेळेस कुंभकर्णानं सुचविलं, पण बेटा ऐकायला तयारच नाही. काय होतं माहितीये का? कोण्याही जातीचं कुत्रं घ्या, कुत्रं कोण्याही जातीचं घ्या, त्याला बिन धारवण्याचं दूध पाजा आणि सोन्याच्या पालखीत बसवा तरी बेट भुकतच. स्वान शिबिके बैसविले त्याचे भुंकणे न राहे उगले. तसे रावणाची वृत्तीच थोडीशी अहंकारी होती ना, अहंकारी होती. नाही ऐकलं. चला पुढे ऐका. रामनामातली ताकद किती मोठी आहे. रात्रीच्या प्रसंगाला मारुती राहायला गंधमादनाचं ते पार्थिव असं चुरा झालेलं सापडतंय. प्रभू रामचंद्राच्या अंजुळीत दिलं. भगवंताच्या डोळ्यानं त्याला नाहवलं आणि समाधी देऊन टाकली. रावण मृत्यू पावला. विभीषणाला लंकेचा राजा केलं आणि प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन अयोध्येत पोचले. कालांतराने एक निरोप आला. लंकेत आवर्षण पडले. मी एक तर वाचून सांगतो नाना, अन्यथा अधिकारी माणसाच्या मुखारविंदातलं वाक्य सांगतो. कधीही बंगाऱ्यांचं वाक्य सांगणार नाही. एखाद्याला अल्पज्ञानी म्हणण्याची ताकद आपल्यात नाहीये, पण यानं कशातलं पाहिलंय उद्या जर आपल्याला विचारलं तर आपल्याला घाम सुटेल. याच्याकरता कोणाची वाक्य सांगायची नाही. मी 6 लोकांची सांगतो. त्याच्यानंतर जेवढी सांगतो तेवढी वाचून सांगतो. हे काय असं नाही ऐकून सांगणार. आवर्षण पडलं त्यावेळेला विभीषणाने पत्र जगदानंद कंद जगतपती भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा 7व्या अवतारातले रामचंद्र यांना पत्र पाठिलं. जगदानंद कंद जगतपते, पाण्याचा तुटवडा आहे. पत्र वाचत असताना प्रभू रामचंद्र खिन्न झाले आणि सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू काय काय नाही म्हणे, लंकेत पाणी नाही. तिथल्या राजाला काही डोकं नाही का म्हणे? चारी बाजूनं समुद्र आहे ना शिंदे पाटील, चारी बाजूनं समुद्र आहे. समुद्राचा वेढा समुदाय गाढा राक्षसाचा, चारी बाजूनं समुद्र आहे ना. भगवान सांगतात सीते, समुद्र चारी बाजूने पण ते खारा आहे ना ग, ते पाणी पिण्यास योग्य नाही. सीताई साहेब खिन्न झाल्या.
आणि सेवक जो सोबत आलता पत्र घेऊन त्याला विचारलं, कार्य मागच्या 8-10 महिन्यामध्ये 8-9 महिन्यात काही लंकेत उत्सव झाला का? नाही. येताना प्रभू रामचंद्रानं सांगितलं होतं, ह्या वारकऱ्याची दरवर्षी पुण्यतिथी करी जाय. त्रेतायुगातला त्रेतायुगातला वारकरी गंधमादन. पृथ्वीवर जितके देश आहेत का आमदार साहेब, या सर्व देशात सर्वात अगोदर सोन्याची समाधी कोणाची झाली असेल तर वारकऱ्याची झाली. ते वारकरी गंधमादन नावाचं वानर. पहिली समाधी बिभीषणानं सोन्याची केली. आणि पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशात गाव जर सोन्याचं कोणाचं झालं असेल, गाव रावणाचंही सोन्याचं होतं, गाव कुबेराचंही सोन्याचं होतं, गाव इंद्राचंही सोन्याचं होतं, पण पैठणी भाऊ मसनवाटी मातुड्याचे होते. गावही सोन्याचा राहुल भैया आणि मसनवाटा सोन्याचा. पृथ्वीवर जितके देश आहेत देशात एकच व्यक्ती, तो वारकरी व्यक्ती, त्याचं नाव सुदामदेव. सुधाम ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, पुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटी लागी गेला, भेटी लागी गेला. शुद्ध भावना खोनिया गावही सोन्याचं आणि मशानभूमी सोन्याची सुदामदेवाला. आणि पहिली सोन्याची समाधी ती वारकऱ्याची. हेही द्वापार युगातले सुदामदेव वारकरीच होते. नित्य भगवंताचं भजन केलं आणि जीवनभर गंधमादनानं फक्त रामनामाचं भजन केलं. आणि सांगितलं सेवकाला, का रे कुंभकर्ण बिभीषणानं केली नाही पुण्यतिथी? पत्राच्या पाठीमागून आमदार साहेब लिहिलं आणि ते पत्र लंकेत परत आलं. बिभीषणानं पत्र वाचल्याबरोबर पत्नी आदी करून सर्व परिवार समुद्र स्नान केलं. दह्या दुधाच्या तुपाच्या पंचगव्याचं साहित्य घेतलं, सगळं पंचगव्य, आणि गंधमादनाच्या समाधीला अभिषेक केला. दिवस होता चैत्र महिन्यातली तृतीया. दिवस होता चैत्र महिन्यातली ती तृतीया. पावसाळा असतो काय महिन्यात? चैत्र महिन्यातल्या तृतीयेच्या दिवशी सकाळी 9-9:30 वाजता समाधीला अभिषेक केला नाना. आणि बिभीषणाने आपली व्यथा मांडली, माफ करा, तुमचा उत्सव न केल्यामुळे यावर्षी लंकेत आवर्षण पडलं, याच्याकरता गोड्या पाण्याचा तुटवाडा आला. आपला व्यथा सांगितली आणि बिभीषण घरी पोचला. दुपारच्या 12 वाजता समाधीतनं आवाज विटेवरच्या मालकाला, जगाच्या मालकाला, काशीतल्या मालकांना आवाज जातोय, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे, देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलं रे. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर 1/3 सोन्याची लंका माझ्या नावची होत होती. देवा एकदा रावण म्हणलो असतो तर लंकेतला 3रा भाग माझ्या नावानं होत होता देवा रे. पण नाही स्वीकारला रे देवा तो. देवा स्वार्थात पडलो नाही परमेश्वरा. शेवटी मी मरण स्वीकारलं रे प्रभू, मरण स्वीकारलं आणि फक्त तुझं नाम घेत 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 शेवटचा श्वास सोडा. देवा जोपर्यंत रक्तात ओलेपणा होता तोपर्यंत राम राम म्हटलो रे. देवा जोपर्यंत हाडा मासाचा तो गोळा ओल्ला होता तोपर्यंत राम राम म्हटलं. ज्या वेळेला त्याच्यातलं संपूर्ण पाणी आटलं त्यावेळेला हे पंचतत्वाला शरीर विलीन झालं, त्या दिवशी माझं भजन बंद झालं. देवा आयुष्यभर रामनामाचं भजन केलंय, काही किंमत आहे की नाही आम्हाला? मग रामनामाचं आयुष्यभर भजन करणाऱ्या वानराचा समाधी उत्सव ज्या लंकेतल्या राजाने केलाय, त्या राजाला जर पाणी प्यायला भेटत नसेल तर आम्हाला वारकरी कोण म्हणेल?
चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी दुपारी 12:30च्या 1च्या सुमारास इतका पाऊस झाला आमदार साहेब, इतका पाऊस झाला आणि लंकेतल्या सगळ्या लोकांनी गोड पाणी पिलं. चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडला. रामनामाची ताकद ज्याच्याकडे होती, असं गंधमादन नावाचं वानर, तो चैत्र महिन्यातल्या तृतीयेला पाऊस पाडून प्रजा सुखी केली. ही रामनामाच्या शक्तीच्या बळावरची ताकद होती. म्हणून आळंदीतले मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, रामकृष्ण चालू होता आमदार साहेब. मोठं गाव आणि गावात एका माणसाला 300 एकर जमीन. त्याला नाद होता पाहुणे चहा पाण्याला दूध हलण्याची. कीर्तन आटपल्यावर पाहुण्याला म्हणला चला चहा घ्यायला, दूध घ्यायला, चहा घ्यायला म्हणला चला. तर त्याच्यात 5-25 पाहुणे गेले. तर त्याच्यातले अर्धे दूध पिणार होते आणि अर्धे चहा पिणार होते. दूध पिणार आहे तर अर्धे वाटीन पिणार होते, अर्धे नाही सांगत. असे नाना प्रकारचे ज्याचे त्याचे सगळे. असंच एक जण आला, म्हणला मी वाटीत घेत नाही. म्हणलं नवाज बुट आणलाय त्याच्यात देतो. हो, म्हणजे वरण चपात्या वाटीत चुरून खाल्ल्या आणि दूध वाटीत पित नाही. किती हाणायला पाहिजे. आगावपणा नाही करायचा, असला आगावपणा या इंटरनेट जगात, या युगात ही नाटकं कशाला करायची. त्याच्यातले नाना काही चहा पिणारे काही दूध पिणारे होते. म्हातारं जुन्या काळातलं होतं भारदस्त. सुनबाई जी मामांजी, त्या काळातली सून होती, आताची नाही. आता सुनबाई काय ते तिथंच तर बहिर होईन. हा, त्या काळातली सुनबाई जी मामांजी जी. कारण तिच्या जिबीला वेल्डिंग नव्हती ना. आता यांच्या जिबीला वेल्डिंग आहे. आता यायला फक्त सासू सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खावा वाटती. त्याला नीट बोला वाटत नाही. झोपीत भिताडा अंगाव पडन एखादीशी. हा, रामायण त्या बाई नाही का जिनं घरात नीट वागा. दोन्ही सुनायला आडात ढकलून दिलं आणि ती म्हणली मी रामायणाला चालले. नको. हो, तिथल्या बाकीच्याला फोकशीन तू. हो, तू नको. तू काय ऐकायच्या लायकीची रामायण आहे का नाही. हो,
आणि भावाला 3.5 एकर आणि याला 3.5 एकर, याचं रान बोजल्यावर 4.5 भरतय आणि त्यो रामायणात 1 नंबरला पुढे येऊन बसतो. ह्यो काय लायकीचा आहे रामायण ऐकायच्या, भावाचंच एकर भर कोरलं आणि ह्यो रामायणात पुढं बसला. मंडप जळण तो ह्या पापानं सोंबळ्या, तो लायकी आहे का रामायण ऐकायची? विठाला विठाला. माणसानं परमार्थात गर्दी केली म्हणजे फार असा परमार्थाला गोड काळाला असं डोक्यातलं काढून टाका. हा, माणसाने गर्दी केली म्हणजे लोक परमार्थाला गोड काळाला नाही. अहो हीच माणसं कीर्तनात रडत होती आणि हीच माणसं जाताना साट्यानं बाटू उपटून नेत होती. कीर्तनाला आल्यावर बाटक उपटून नेत होते हेच माणसं, हेच 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 हेच. पण तुम्ही नाही आमदार साहेब, तुम्ही तर नाही म्हणणारच आहेत ना. विठाला विठाला. मला नाही असं काही मोठे पण वाटत. कारण सांगू का तुम्हाला, आज नाना फुकट गाड्या सोडा, फुकट गाड्या सोडा. ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते पण सैलानी बाबाला जाणार. फक्त गाड्या फुकट सोडा, तहा कळत येत. एक प्रकार तर आज सांगत नाही किती नीच पात्र. वानर काय टोकाची होती हो, काय टोकाची होती, काय टोकाची. XYZ पुढाऱ्यानं रिकाम्या पिशव्या वाटल्या. पिशव्यात काय असेल देव जाणी. आज्याच्या गळ्यात माळ असताना नाताला पिशी घेऊन गेलाय. माणसानं गर्दी केली म्हणजे लय दर्दी येत असं नाही. अद्याप नाही याच्यात काय मोठे पण. परमार्थाची नाना खोली वाढायला पाहिजे, खोली, रुंदी नाही. असा पुरावा द्याला की कोटीची नोट म्हणायचं. चला घरी चहा प्यायला नेले. सोनाल साहेब, सुनबाई 10 कप चहा 15 कप दूध करा. 300-350 एकर जमीन. कर्मनो गहनो गती डब्यातली साखर उडालती. दर 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 सुनाला घाम आला. हे मथाऱ्याच्या सुनाला घाम आला. मथाऱ्याची नाच सुन आपल्या सासूल म्हणते, आत्या इतका काऊन घामी आलाय, तुला माहीतच नाही तू आज सासऱ्याची खसालत बाई, त्या आकड्याच्या काठीन मारते आता. म्हणजे झालं काय, मी सकाळी सांगायला पाहिजे होती साखर संपली म्हणून. मग आपल्यासाठी का दुकान उघडायचे नाही का? अगं पाहुण्यापासून गेल्यावर सगळी प्रतिष्ठा मातीत जाती ना. 300 एकर जमीन आहे ना आपल्याला. सून हुशार होती, म्हणजे मथाऱ्याची नाच सून. ती म्हणली, आत्या फक्त दूध गोड होण्याला संबंध आहे आणि साखर चहा गोड झाला पाहिजे. आणि ती म्हणली मग काय टाकी? ती कुलवान घराण्यातली सून होती नाना. ती म्हणली माझ्या लग्नात रुख होत आलेला आहे साखरेचा. 10 कप दुधात किती महाराज टाकू आणि 15 कप साखरेत किती 15 कप चहात किती बदक टाकू. रुखो देत होता बरं. साखरेचे बदक, साखरेचे महाराज, साखरेच्या चिमण्या, साखरेचे पाखर. मला सांगायचे, कुलवान घराण्यातली सून असल्यामुळं आपल्या सासूची इज्जत झाकली. तशी कुलवान घराण्यातली सोने वारकरी वाया जातच नसते. ताशे म्हातारे जुने आहेत ना, जुने. ते विठाला विठाला निष्ठावंत. वा. गंधमादनानं तृतीयेच्या दिवशी पाऊस पाडला. रामनामाची ताकद. पुढे ऐका, पुढे ऐका, किती मोठं रामनाम श्रेष्ठ आहे. एकदा म्हणे
मारुतीरायानं समुद्राला विनंती केली, सागरा ऐके आपांपती तुझ रे मी करीत सो विनंती. हे आपांपती ऐक, तुला विनंती करतोय. भगवंताला पहिलं तीराला जायचंय, जाऊ दे. नाही जाऊ दिलं सागराने. अंकाराचं टोक होतं थोडासा, नाही जाऊ दिलं. नळ नावाचं वानर आहे. या वानरावर एक कृपा झाली, त्यानं दगड पाण्यात टाकला की तरंगत होता. तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. त्याच्या हाताने दगड तरंगत होते. पण ही का कृपा झाली? येतोय अलीकडे थोडासा. पवित्र गंगेच्या तीरावर एक साधू पहाटेच्या प्रहरी आपली साधना करीत होते. आणि ती साधना होती, शाळीग्रामाची पूजा करत होते. शाळीग्राम म्हणजे विष्णू. विष्णू आता अयोध्येचं राम मंदिरातल्या ज्या मूर्त्या आहेत का अयोध्येतल्या, ह्या गंडकी नावाच्या गंगेतल्या पाषाणाच्या आहेत. आणि गंडकी नावाच्या गंगेत जेवढे पाषाण असतात आमदार साहेब, ते विष्णू आहेत. हो, कारण तिथे विष्णूला शाप प्रदान झाला आणि भगवान पाषाण रूपात पडले. शाळीग्राम विष्णू. तर काही अधिकारी लोक नाना शाळीग्रामाची पूजा करायचे भगवान विष्णू समजून. आणि शाळीग्रामाला कुठलंही फुल चालत नाही, फक्त तुळशीचं पान. शाळीग्रामाला फक्त तुळशीचं पान, पान चालते, पान. आणि अधिकार जर त्या योग्यतेचा असेल आणि शाळीग्राम जर तसा तितका शुद्ध सापडला असेल, तर जेवढी तुळशीची पानं टाकली त्याच्यातली अर्धी शाळीग्राम सेवन करत असतो. अशी मोठ्या लोकांचं वाक्य. आता तसा शाळीग्राम पाहला आपली पात्रता नाही, आणि ज्याच्या हातानं तुळशीचे पानं खायली हे असाही आपल्याला दिसला नाही. आपलं दोन्ही कुणून शिबवावलं ना. तर शाळीग्रामाची पूजा करणारा महात्मा डोळे झाकून भगवंताचं चिंतन करायचे. आणि नळ नावाचं वानर तितक्याच शाळीग्राम उचलायचं आणि पाण्यात टाकायचं. पण त्यांच्या मालकांचा गोडसा पुरावा आहे. कधी कधी वाचा वेळ भेटल्याच्या नंतर मोठ्या मोबाईलमध्ये विचका ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही तुम्हाला. बोट फिरी जात्या काचा वासर. त्या ॲप घ्या म्हणतात ना, मग ते तुम्ही ते डाउनलोड करा आणि मग ते फिरीत राहा. भंगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा ते बघा, देव तुमचं कल्याण करेल. त्याच्या कुळातल्या 2 लोकांकडे बघितलं साधूनं. साधूनं शाप दिला असता तर नळ त्या दिवशी संपला असता. पण नळाला त्या दिवशी आशीर्वाद दिला. शाप म्हणा की आशीर्वाद म्हणा, तू दगड पाण्यात टाकले की तरंगतील. नळ तो शालिग्राम पाण्यात टाकायचा आणि नळ निघून गेला की महाराजाची समाधी उत्थान झाली की पाण्यावर तरंगलेला शालिग्राम घेऊन यायचे. असं एक मुद्दा आणि अजून 2 मुद्दे आहेत. पण सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. विठाला विठाला नळ नावाच्या वानराच्या हाताने दगड तरंगत होते. देहूतले मालक सांगतात, तुका म्हणे नळा सागरी तारियल्या शिळा. कशा करता दगड तरंगत होते त्यातला एक पुरावा सांगितला. पुन्हा कधी योग आला तर पाहू पुढचे 2 पुरावे. या नळ नावाच्या वानरानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता कशाला ताण घेता तुम्ही, आपल्या हाताने दगड तरंगत आहेत, आपण दगडाचा सेतू बांधू. लागलीच सेतू बांधायला सुरुवात झाली. पण दगड पाण्यात टाकल्यावर ते दगड वाहत होता नाना, पुढे पुढे सरकत होता. मारुतीरायाने सांगितलं, अरे लंका इकडे, दगड खाली चाललेत, काय करायचं पाषाण. मग रामनामाची जुडई करा. आणि मारुतीरायानं ती दगड रामनामाच्या जुडईनं जोडून टाकले. 100 योजनाचा सेतू बांधला. 4 कोसाचा 1 योजन. तर एका योजनामध्ये 12 किलोमीटर भरतंय. 12 गुणिले 100 1200 किलोमीटरचा सेतू बांधला असं रामायण सांगते. एवढा मोठा दूर सेतू बांधला. त्या सेतूला शासनाचं बजेट नाही नाना, पाय खांदायला जेसीबी नाही, कुठलाही थापी घेऊन मिस्त्री नाही, 1 रुपया मजुरी नाही, दोरी लावण्यासाठी माणूस हजर नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याला खालून टेकू नाही. समुद्री तारिले पाषाण महिमान नामाचे. उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. 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 अल्पमतीहीन, अल्पमतीहीन, आयवळू तुमचे
पाषाण हे महिमान रामा भारी रे पाषाण हे महिमान रामाचे भारी रे पाषाण हे महिमान रामाचे क्या बात आहे वाह 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 पुरावा महाराज वाह हे महिमान नामाचे 100 योजनाचा शेतू आमदार साहेब वानरानं बांधला काय नवल नाही बाईला स्वप्न पडते आणि बाई दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मालकाला सांगते वानर लंकेत आलेत बळीवान बोलती मंदोदरीने सांगा मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला दोघे धनुर्धर वीर वानर हे पूर्ण इतिहास स्वप्नात लक्षात आला आणि जागृतीत सांगितलं मालक देऊन टाका ना सीता रावण म्हणे काय वेड्यासारखं बोलती तू चुलीपसलं काम करायची तर मला राजकारणाच्या गप्पा तू शिकवायला लागलीस राम मोठा त्याचं नाव मोठं आमकं मोठं ऐका ना म्हणे मालक ऐका ऐका रामाच्या नावाने दगड पाण्यात टाकल्यावर तरंगतात 100 योजनाचा सेतू बांधलाय रावण म्हणला शांत बस तुला संध्याकाळी माझ्या नावाची ताकद सांगतो रावण समुद्राच्या तीरावर गेला उचल दगड टाक पाण्यात उचल दगड टाक पाण्यात उचल दगड टाक पाण्यात अशी बऱ्यापैकी दगड पाण्यात टाकली आणि 14 योजनाचा सेतू बांधला कधी कधी बाकीची पुराणं वाचायची शिका राजकारणातला 1 नंबरचा व्यक्ती प्रजेवर किती तत्वाचं पालन करावा असं चक्रवेन नावाच्या राजाचं शिकायचं आणि हा चक्रवेन नावाचा राजा प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले होते पण चक्रवेन राजाचं चरित्र ह्या 4ही रामायणात आलेलं नाही वेगळ्या रामायणात आहे बघा लक्षात येईल तुम्हाला विठाला विठाला हा चक्रवेन नावाच्या राजाच्या पुढे लंकेचा राजा गुडघे टेकून बसत होता काका बुवा गुडघे टेकून फक्त 127 सैन्य होतं 127 सैन्य ज्या राजाचं त्याच्याकडे रावण गुडघे टेकून बसत होता गुडघे त्यानं लंका तयार केली वाळूचे आमदार साहेब आणि लंकेतल्या एका भिंतीला बोट मारल्याबरोबर खऱ्या लंकेतलं भिताड पडतंय प्रस्थाच्या घराला बोट मारल्याबरोबर प्रस्थाचं घर पडतंय इतकी त्याची ताकद गुप्तचरांनी सांगितलं चक्रवेन नावाचा राजा समुद्रात आलाय आणि त्याला